3 दिवस चालणाऱ्या ऑक्टेव्ह 25 या सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आलं. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर, संस्कृती मंत्रालय भारत सरकार, सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या भव्य पटांगणावर ऑक्टेव्ह 2025 सोलापूरचं आयोजन करण्यात आलं आहे. 26 ते 28 मार्च दरम्यान 3 दिवस चालणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आलं. प्रारंभी राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि कला संस्कृतीचं प्रतीक नटराज यांच्या मूर्तीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पित करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी बिभीषण चौरे, दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका आस्था कार्लेकर, प्रसन्न गोगोई यांच्यासह दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. प्रारंभी संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं. गरजा महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची शुभेच्छापर ध्वनिफीत ऐकवण्यात आली. प्रास्ताविक बिभीषण चौरे यांनी केलं. यावेळी आस्था कार्लेकर, प्रसन्न गोगोई, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आपले विचार मांडले. असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. महाराष्ट्रीय संस्कृती ही बाहेरच्या राज्यामध्ये बऱ्याच वेळेस आम्ही घेऊन जात असतो, तिथेही कार्यक्रम करत असतो. आमच्या मंत्री महोदयाने नुकतीच एक घोषणा केली होती की या आर्थिक वर्षात 1200 कार्यक्रम सांस्कृतिक कार्य विभागामार्फत होणार आहेत 365 दिवसात. म्हणजे आपल्याला याच्यातून एक लक्षात येईल की किती मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्य विभाग आता या लोककलेचं, संस्कृतीचं जतन संवर्धन करण्यासाठी एक तरतूद करत आहे. आमच्या विभागाचे माननीय अतिरिक्त मुख्य सचिव आणि माननीय मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे साहेब आणि आमचे मंत्री महोदय ॲडव्होकेट आशिष शेलार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. नृत्य, त्योहार, संगीत, कपड़े, अलग अलग परंपराएं आदि विराजमान है. भारत की इस समृद्ध परंपरा को, इस विविधता को और वैविध्यपूर्ण व्यवहार को हम भारत की एकता के रूप में देखते हैं. विविधता में एकता का स्वरूप ही हमारी भारत की संस्कृति है. इसी विविधता को और इसी परंपरा को जीवित रखने के लिए ये केंद्र हमेशा कार्यरत रहा है. केंद्रीय संस्कृति मंत्रालय ने आदिवासी भाषा, नृत्य, आदिवासी कला, साथ ही लोक कला, संस्कृति, इसको संरक्षित और बढ़ावा देने के लिए कई योजनाएं शुरू की. इसमें वयोवृद्ध कलाकारों को पेंशन योजना भी हम लोगों ने शुरू की, जिसमें आधी पेंशन राज्य सरकार और उसमें आधी पेंशन केंद्र मिलाता है. आयुष्यात एक वेळी अवश्य आपण पूर्वोत्तर फिरायला जावे. इट विल बी द मोस्ट ब्युटिफुल ट्रिप ऑफ युअर लाईफ. व्हेरी ब्युटिफुल पीपल, व्हेरी ब्युटिफुल कल्चर अँड व्हेरी वॉर्म हॉस्पिटॅलिटी. शेवटी मी सर्व प्रेक्षकांना आणि सोलापूरचे सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण हा कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्वोत्तरच्या सुंदर, अतुल्य तथा मनमोहक संस्कृतीचे आनंद घ्यावे. टू ऑल माय एस्टीम्ड गेस्ट, all our esteemed guests from the northeast who are mostly sitting backstage, I thank you for your presence. I thank you for taking out the trouble to visit our district to showcase your beautiful and unique culture. I will request both the organizing departments from Government of India and Maharashtra government to take very good care of our districts. I will request the district administration to do the same. I wish their stay will be a very comfortable and memorable one. And I wish them all the best for a very beautiful and fun-filled 3 days ahead.